या ठिकाणी जर बघितलं ते तालुक्यातील 38 गाव पाणी पुरवठा योजना जर बघितली ते तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने ते ग्रामीण भागासाठी एक वरदान आहे। परंतु या योजनेचं जर आज सध्याची परिस्थिती जर बघितली गेल्या एक 10-15 वर्षापासून ही 38 गाव योजना पुरवठा या ठिकाणी तालुक्यामध्ये काम करते, परंतु गेल्या अनेक वर्षापासून इथे कोण अध्यक्ष आहे, कोण उपाध्यक्ष आहे, काय त्याचं शेड्यूल आहे अजिबात तालुक्याला त्या ठिकाणी माहित नाही। सर्वात महत्वाचं म्हणजे की त्या कमिटीचा अध्यक्ष हा ग्रामपंचायतीचा सदस्य असतो, उपाध्यक्ष देखील सदस्य असतो, ग्रामपंचायतीचे ठराव घ्यावा लागतात, परंतु आमच्या माहितीनुसार असा काहीही प्रकार या ठिकाणी नाही आणि अतिशय अनधिकृतपणे 38 गाव पाणी योजनेचं या ठिकाणी कामकाज चालू आहे, आमच्या निदर्शनात आलेलं आहे। आणि याच्यामध्ये आज जर बघितले एक नोटीस या ठिकाणी त्यांच्या विभागातून काढण्यात आली, जवळपास काहीतरी प्रमाणात का असेना परंतु 20% या ठिकाणी वाढ या ठिकाणी केलेली आहे। परंतु हे कोणत्या मुद्द्यावरती 20% वाढ या ठिकाणी केली, काहीही संबंध नाही। आज ग्रामीण भागातले जर बघितले तर परिस्थिती जर बघितली तर आज शेतीचे या ठिकाणी परिस्थिती गंभीर आहे, लोक त्या ठिकाणी अडचणीत आहेत आणि नाहक काहीतरी त्यांच्यावरती बोजा टाकायचा म्हणून 20% परत वाढ केली। एक तर ती समितीच बेकायदेशीर आहे आणि हे बेकायदेशीर लोक कुणाला हातीशी धरून या ठिकाणी 20% वाढ केली, नेमकं कुणाच्या आशीर्वादाने हे सगळं चाललंय या ठिकाणी शिवसेना हे कधी सहन करणार नाही। आम्ही या बाबतीमध्ये हे जे 20% जे काय वाढ केलेली आहे या बाबतीमध्ये आम्ही जाहीर निषेध करतो। तात्काळ जे काही 20% वाढ केलेली आहे पाण्याच्या बाबतीमध्ये ही रद्द करण्यात यावी। आणि दुसरा म्हणजे एक महत्वाचा विषय आहे की या संदर्भामध्ये या विभागाने आता आम्हाला याच्यामध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची कशी नेमणूक झाली, सध्याची काय परिस्थिती आहे, त्याची आर्थिक उलाढाल सध्याची काय परिस्थिती आहे याबाबत सविस्तर माहिती आम्हाला या प्रशासकीय विभागाकडून जर मिळाली किंवा आपल्या माध्यमातून जरी आम्हाला मिळाली तर मला वाटतं खूप बरं होईल। हा सगळा एक गौड बंगाल आहे, याच्यामध्ये वेगवेगळे अधिकारी आणि काही लोक या ठिकाणी सहभागी आहे, इथले लोकप्रतिनिधी जे आहे यांच्या आशीर्वादाने हे सगळं चाललंय आणि हे शिवसेना कधी सहन करणार नाही। त्या बाबतीमध्ये जे काही 20% वाढ झाली याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जे काही बेकायदेशीर आहे हे तात्काळ थांबवण्यात यावं आणि तालुक्यातील लोकांवरती नाक बोजा टाकू नये आणि त्रास देण्याचा बिलकुल प्रयत्न करू नये। शिवसेना त्यांच्या बरोबर आहे, बिलकुल या ठिकाणी आम्ही सहन करणार नाही। या ठिकाणी आरोग्याची खात्री, सेवेत तत्पर येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचे अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा, सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया, याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध। आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी। आजच संपर्क साधा। अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला। तंदुरुस्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य।